तर वैष्णवी हगवणे प्रकरणावरून रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यात चांगलीच जुंपली आहे। रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांच्या कार्यशैली पद्धतीवरती सवाल उपस्थित केला। त्यावरून रुपाली चाकणकरांनी खडसेंना जोरदार प्रत्युत्तर देत दिव्याखाली अंधार असलेल्यांनी बोलू नये असा टोलास लगावलाय। रोहिणी खडसे यांच्या घरातही महिलांवरील अत्याचाराची तक्रार दाखल आहे। या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींनी टीका करताना 4 वेळा विचार केला पाहिजे असं म्हणत चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावरच पलटवार केलाय। बघूयात। मागणी पण करणार आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की अशाच व्यक्तीकडे तुम्ही द्या, कारण आत्ताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना पक्षाची जबाबदारी आहे, महिला आयोगाची जबाबदारी, हे सगळं सांभाळताना कदाचित सारेवरची कसरत होत असेल। त्यांना महिला आयोगाकडे आणि महिलांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसेल। त्याच्यामुळे पूर्ण वेळ जो वेळ देऊ शकत असेल त्याला द्यावं आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे महिला आयोगाचं पद नसावं ही देखील माझी मागणी आहे। रोहिणी खडसेंच्या पीएत पांडुरंग नाफडे, त्यांची मिसेस सीमा पांडुरंग नाफडे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार केलेली आहे की पतीने मारहाण केलेली, प्रचंड त्रास दिलाय, लहान 1 वर्षाचं बाळ असून मला सांभाळत नाहीत वगैरे। त्याच्यानंतर मी तो तक्रार अर्ज आणि फैजपूर पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की संबंधित महिलेची तक्रार घेऊन तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा आणि महिलेला न्याय द्या। या सीमा पांडुरंग नाफडे यांनी सांगितलं की रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहर अध्यक्षांकडून पदाधिकारी आहेत, त्यांनी मला फोन करून धमकी दिलेली, जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीव मारू। त्याच्यामुळे मी स्वतः पोलिसांना फोन करून सांगितले फैजपूर पोलीस स्टेशनला की त्या महिलेला पोलीस प्रोटेक्शन द्या, त्यांना जीव मारण्याची धमकी संबंधित लोकांकडून येते आणि अशा पद्धतीची ही मानसिकता, विकृत मानसिकता समाजामध्ये। त्याच्यामुळे दिव्याखाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये। आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय।